Good. 26 participants are here, so I'm happy. As far as the task number 1 is considered, let me remind for everyone. And just a minute. Just a minute. So, at first, sorry for the different disturbances which are occurred in the last session. Some work is going on for your class. Your CC, me, and sir is there. So, a little bit disturbance at that time you have faced, but now everything I have finished. So, as far as task number 1 is considered, reading the drawings, you have to download and you have to just take the printout, nothing to write. Just description, you can write it in your own words in just 3 to 4 sentences, not more than that, what you understand from the drawing. Okay. Then second task, that is material survey and basic rates. You have to write it in your journal book or notebook. Okay. There is no option. You can't, don't give me that, no sir, we will prepare it in Excel, because Excel can be done by one student and it can be copied by remaining 73 students. Okay, everything is there. So you have to write, each and everyone has to write the basic material rates and labor wages. Okay, and detailed specifications also you have to write only in your own language, in your own handwriting. You have to write it in the notebook. Okay, don't make any copy paste work as far as material survey and specifications is considered. Now is it clear? Now in the detailed specification, you have to write the specifications for the civil engineering items. Which item they have mentioned, like road specifications you have to write down, irrigation specification you have to write down, water supply, sanitation, or the buildings specifications you have to write down. Now if you go through the SSR, your SSR specifications are begin from road. पहिल्यांदा रोडचे स्पेसिफिकेशन दिलेले तुमच्या SSR मध्ये, जर तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे. आणि त्यानंतर मग तुमचं वॉटर सप्लाय, इरिगेशन, सॅनिटेशन, बिल्डिंग असे त्याचे स्पेसिफिकेशन दिलेले. मग एवढं, आणि SSR मध्ये खूप सारे स्पेसिफिकेशन आहेत, तुम्हाला कुठलेही 5 लिहायचे आहेत. शक्यतो काय करा, प्रत्येक, आता रोड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी ना, मग रोड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी मध्ये पहिलं एक्सकॅव्हेशनचं पहिलं स्पेसिफिकेशन लिहा. त्यानंतर सपोज सबग्रेड सॉइल बद्दलचं स्पेसिफिकेशन असेल, बेस बद्दलचं स्पेसिफिकेशन असेल, टॉप सरफेस बद्दलचं स्पेसिफिकेशन आहे, किंवा बिटुमिन बद्दलचं स्पेसिफिकेशन आहे. मग रोड बद्दल ज्या ऍक्टिव्हिटीज होतात ना, ऍक्च्युअली स्पेसिफिकेशन कसं लिहायचंय, रोड कन्स्ट्रक्शन आहे, मग रोड कन्स्ट्रक्शनच्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, ठीक आहे, एक्सकॅव्हेशन असेल, मग सॉइल टेस्टिंग असेल, किंवा सॉइल रिलेटेड स्पेसिफिकेशन्स असतील, GSB असेल, ग्रॅन्युलर सबबेस असेल, किंवा बेस कोर्स असेल, किंवा सरफेस कोर्स असेल, किंवा वरचा टॅग कोट, प्राईम कोट, किंवा त्यामध्ये जे वापरलं जाणारं बिट्युमिन असेल, किंवा कॉन्क्रीटचा पेमेंट असेल, रिजिड पेमेंट बद्दलची. तर तुम्हाला रोड कन्स्ट्रक्शन, फ्लेक्झिबल पेमेंट आणि रिजिड पेमेंट बद्दलचे मिळून फक्त 5 स्पेसिफिकेशन लिहायचे, कुठलेही 5 ऑफ युअर चॉईस ओनली. ठीक आहे, फक्त ते स्पेसिफिकेशन काय लिहिलेत याचा तुम्हाला अर्थ माहित असला पाहिजे, कशाबद्दलचं ते स्पेसिफिकेशन आहे. सॉफ्ट सॉइल बद्दल आहे सर, हार्ड मुरुम बद्दल आहे, ठीक आहे, किंवा क्ले सॉइल बद्दल आहे, कोहेजिव्ह सॉइल बद्दल आहे, किंवा नॉन कोहेजिव्ह सॉइल बद्दल आहे. ठीक आहे, ते जे स्पेसिफिकेशन तुम्ही लिहिणार आहात त्याचा मिनिंग तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आणि यासाठीच ते स्पेसिफिकेशन लिहिणं हा टास्क तुमच्या ICA मध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यामध्ये बाकी काय असं रिझनिंग आहे. तुम्ही म्हणताल सर SSR मध्ये स्पेसिफिकेशन मग आम्ही वहीमध्ये का लिहायचंय, ते लिहिण्याने अंडरस्टँडिंग वाढतंय. ठीक आहे, तुम्ही जरूर वाचता, पण कितपत वाचता, डिटेल जात नाही कोणी, कारण आपल्या कामाशी रिलेटेड स्पेसिफिकेशन आपण सिलेक्ट करत असतो. आपण काय सगळे स्पेसिफिकेशन सिलेक्ट करतो का, नाही करत. जेवढं तुमचं काम असेल, सपोज बिल्डिंगचे आहेत, मग मी फक्त बिल्डिंगचे स्पेसिफिकेशन बघणार. त्यामध्ये सुद्धा जसं माझा प्लॅन असेल, जशी माझी साईट कंडिशन असेल, त्या साईट कंडिशन नुसार मी माझे स्पेसिफिकेशन सिलेक्ट करत असतो. हेही मी तुम्हाला सांगतो SSR मध्ये. मी तुम्हाला एक्सेल शीट्स शेअर केल्या, त्याच्यामध्ये बघा सॅम्पल एक्सेल शीट्स मध्ये स्पेसिफिकेशन कॉपी केलेले आहेत. ठीक आहे, मग हे स्पेसिफिकेशन तुम्ही म्हणतात सर हेच या नंबरचं स्पेसिफिकेशन का निवडलं मी, कारण त्या बिल्डिंगला सुटेबल, किंवा ते जे लोकल साईट आहे माझी, जिथे माझं बांधकाम आहे, त्या साईट कंडिशन नुसार मी स्पेसिफिकेशन बघतोय. ठीक आहे,
जर तिथं माझा हार्ड मुरूम असणार आहे त्या साईटवरती, तर मला सॉफ्ट सॉइलचं स्पेसिफिकेशन लिहून चालेल का? किंवा मी सॉफ्ट सॉइलचं स्पेसिफिकेशन माझ्या टेंडर वर्कमध्ये टाकू शकतो का? नाही. पहिल्या स्टेपला तुमचं टेंडर तिचं रिजेक्ट होणार आहे. मग तुम्हाला तिथली साईट कंडिशन काय आहे हे माहित असणं खूप गरजेचं असतं. आणि हे परत एकदा मी रिपीट करतोय, टेंडर कुठलंही भरायला जाताल भविष्यामध्ये, टेंडर ज्या कामाचं तुम्ही भरायला जाणार आहात त्या कामाची इत्थंभूत माहिती तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. ते काम कुठल्या विभागात आहे, कुठल्या एरियामध्ये आहे, तिथल्या लोकल साईट कंडिशन काय आहेत, सॉइल कंडिशन्स काय आहेत, तिथल्या टेम्परेचर कंडिशन काय आहे, तिथल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन काय आहे, तिथला प्रेसिपिटेशनचा रेकॉर्ड काय सांगताय, रेनफॉल डेटा आहे काय अवेलेबल, मग किती प्रमाणात आहे, ठीक आहे, तिथं जो पाऊस पडतो तो किती आहे, त्या सर्व गोष्टींचा तुमचा परत तिथे अवेलेबल असणारं मटेरियल, लोकली अवेलेबल मटेरियल आहे किंवा नाही. नाहीतर आता आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, मी नाव नाही सांगत मुद्दाम. एक रोड कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे आपल्या आसपास एरियामध्ये, ठीक आहे. एका लांबच्या कंपनीनं त्याचं टेंडर भरलं होतं, ठीक आहे. नॉट बिलॉंग्स टू महाराष्ट्र स्टेट, इट बिलॉंग्स टू अदर स्टेट. पण काम मिळवण्याच्या हेतूने त्या व्यक्तीनं टेंडर भरलं, कमी प्राइस मध्ये कोट केलं, ठीक आहे. परंतु ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये त्यांना टेंडरही मिळालं, पण ज्यावेळेस त्यांनी काम चालू केलं त्यावेळेस त्यांना खूप अडचणी आल्या, कारण लोकल कंडिशनचा अभ्यास थोडासा कमी पडला होता त्यांचा, ठीक आहे. कारण रोड कन्स्ट्रक्शन मध्ये लोकांच्या जमिनी जातात 1-1, 2-2 फूट, त्याला रिन्युमरेशन भेटतं, लोकांना कॉम्पेन्सेशन भेटतं, परंतु ती मानसिकता बदलणं, ठीक आहे, 1 इंचही लोक जागा सोडत नसतात, ती मानसिकता बदलवता आली पाहिजे लोकल अँड पीपल थ्रू, ठीक आहे. किंवा तिथं मटेरियलचा जर प्रॉब्लेम येतोय तर लोकली अवेलेबल मटेरियल काय आहे, कशा पद्धतीने आपण युटिलाइज करू शकतोय, तर याचा दांडगा अभ्यास असला पाहिजे, तर आणि तरच तुम्ही टेंडर भरा. नुसते डोळे झाकून काम निघलं टेंडर भरायचं असं काम नसलं पाहिजे. टेंडर भरताना त्या टेंडरचा डिटेल अभ्यास असला पाहिजे तुमचा, काम कुठलं आहे, त्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड काय आहे, त्या काम जिथं करायचं आहे तिथल्या साईट कंडिशन्स कशा आहेत याचा थरो अभ्यास असला पाहिजे. आणि यासाठीच असं म्हणतात की ज्यावेळेस टेंडर भरायला जातात, एखादं टेंडर ओपन झालं तर ते टेंडर तुमच्या लोकल नियर बाय व्हिसिनिटी मधलं असेल तर जरूर आधी जाऊन त्या साईट वरती व्हिजिट करायची असते. व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो की तिथं किती खर्च अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीचं तुमचं कन्स्ट्रक्शन स्टाईल असली पाहिजे, आणि त्यानुसारच मग तुम्ही टेंडर भरता. म्हणूनच बऱ्याचशा वेळेस तुम्ही बघितलं असेल हायर रेटच्या म्हणजे टेंडर प्राइस जी आहे, टेंडर प्राइस जी आहे ही टेंडर प्राइस तुमची जी, सपोज एखादं टेंडर ओपन झालंय 10 लाखाचं टेंडर आहे, ठीक आहे. मग असंही होऊ शकतं की एखाद्या कंपनीनं 10 लाख एक्झॅक्ट 10 लाखाच परत तेव्हाच अमाऊंटचं टेंडर भरलेलं आहे, एखादा असं होऊ शकतं की 10,50,000 आहे, एखादं असं होऊ शकतं 9,80,000 मध्येच करून देतोय, एखादं असं होऊ शकतं की नाही तुमचं 10 लाख आहे पण माझं जे रेट आहे ह्या 10 लाखापेक्षा थोडंफार जास्त जात आहे. कारण का, तिथं मटेरियल एक तर तिथं साईट कंडिशनचा अभ्यास प्रॉपरली झालेला असतो, ठीक आहे. त्यामुळे टेंडर भरताना ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, कुठलंही टेंडर भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही डील करायला जाताल, ठीक आहे, तर डील करताना आधी त्या टेंडरचा डिटेल अभ्यास करा आणि मगच ते फिलअप करा, तिथल्या साईट कंडिशन्स माहीत करून घ्या. आता तुम्ही म्हणताल नाही सर पुण्याचं टेंडर निघलं मला इथून कसं काय मला कळणार आहे, ठीक आहे, मी डायरेक्टली भरू शकतो का? नाही. त्यासाठीच महत्वाची गोष्ट असते मी जे तुम्हाला नेहमी सांगतो, टेक्निकली जितके साऊंड आहेत त्या टेक्निकली साऊंड सोबत तुम्ही तुमचं मॅनेजमेंट स्किल आणि तुमचं मार्केटिंग स्किल, तुमचं वे ऑफ कम्युनिकेशन, बाहेरच्या ज्या आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये खूप महत्वाचा फॅक्टर आहे तुमचे कॉन्टॅक्ट्स, कशा पद्धतीने तुम्ही तुमचे कोणत्या बिल्टअप करताय आणि ते एक्सटेंड करताय, ठीक आहे. जितके चांगले तुमचे कॉन्टॅक्ट्स तितकंच तुम्हाला काम मिळण्याचा जास्त चान्स राहतो. कारण पुण्यामध्ये जर तुमचा एखादा मित्र आहे तो तुम्हाला तिथे त्या साईट वरती जाऊन तिथला अभ्यास करून सांगू शकतो की या पद्धतीच्या साईट कंडिशन्स आहेत, या पद्धतीने तुम्ही टेंडर फिलअप करा, ठीक आहे. किंवा ऍटलिस्ट त्या डेटाचा तुम्हाला टेंडर फिलअप करताना उपयोग तरी होतो, ठीक आहे. म्हणून ब्लाइंडली टेंडर कधी भरायचं नाही. काम निघल्यान जे उठसूट काम निघल्यान टेंडर भरलंय, तुम्ही फक्त त्या टेंडरची फीस वाया घालवताल आणि हेल्दी कॉम्पिटिशन होत नाही. आपल्याकडे टेंडरिंग मध्ये हेल्दी कॉम्पिटिशनला खूप महत्व आहे, ठीक आहे. आताच तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, आता जे तुम्ही नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग योजना बघताय 700 किलोमीटरचा स्पॅन आहे, 21
top rated companies in India like Reliance, L&T, SSC, Gammon India, and so on. Many companies have filed the tender. ठीक आहे. आणि यातल्या ज्या कंपनीचा जास्त अभ्यास असणार आहे, ठीक आहे, आय थिंक दॅट वर्क इज अलोकेटेड टू L&T सम पार्ट. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही ते एक्झिक्युशन करू शकता. ठीक आहे. म्हणून टेंडरिंग ह्या प्रोसेसमध्ये तो एक खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. मी तुम्हाला 5व्या युनिटमध्ये सांगेलही परत एकदा. पण हे स्पेसिफिकेशन सुद्धा तशी निवडायचे असतात तुमच्या साईट कंडिशन्सवरनं. ठीक आहे. असं नाही की बाबा सर इथं SSR मध्ये स्पेसिफिकेशन नंबर 1 दिलंय म्हणून मी तिकडं लगेच 1 नंबरचं स्पेसिफिकेशन घेतोय. तुमच्या SSR मध्ये 50 स्पेसिफिकेशन आहेत नुसत्या एक्सकॅव्हेशनच्या. कारण का एक्सकॅव्हेशन करताना सॉइलच्या कंडिशन्स व्हॅरी होत आहेत, डेप्थ ऑफ एक्सकॅव्हेशन व्हॅरी होती, त्यानुसार स्पेसिफिकेशन दिलेले. म्हणून साईट कंडिशनचा अभ्यास करायचा आणि त्यानुसार स्पेसिफिकेशन तुम्हाला सिलेक्ट करावे लागतात. ठीक आहे. आय थिंक स्पेसिफिकेशन पार्ट आता बऱ्याच जणांना आयडिया आली असेल कशा पद्धतीने स्पेसिफिकेशन निवडायचे असतात. आणि मी माझ्या एक्सेल शीटमध्ये काही कॉमन स्पेसिफिकेशन जे आहेत जे ऍप्लिकेबल आहेत बिल्डिंगसाठी म्हणा किंवा इतर काही वर्कसाठी, जे कॉमनली सर्वच जण ते स्पेसिफिकेशन वापरतात. ठीक आहे. असे स्पेसिफिकेशन्स मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला ते शेअरही करतो. एक जस्ट अ मिनिट, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. नवीन शेअर मध्ये करतो. Just give me a minute. In the Excel sheet. See this. There is one project which I have handled. Okay. So if you are going to see my screen is visible to everyone. Na? Now you can see the specifications. Okay. See, excavation for foundation in earth, soil of all types, number of specification is given. This is older data. तुम्ही म्हणताल हे सर कुठला घेतलं. दिस इज ओल्डर. जस्ट सॅम्पल आय जस्ट वॉन्ट टू शेअर विथ यू. ठीक आहे. मग एक्सकॅव्हेशन साठीचं स्पेसिफिकेशन बघा, तिथली जी साईट कंडिशन असेल त्यानुसार हे स्पेसिफिकेशन सिलेक्ट केले. शक्यतो हे कॉमन असतं. फाउंडेशन इन अर्थ, सॉइल ऑफ ऑल टाइप्स, कुठल्या टाइपची सॉइल असू द्या, सॅन्ड, ग्रॅव्हल, सॉफ्ट मुरुम, including and removing of the excavated material up to a distance of 50 meters beyond the building area and staking and spreading as directed, dewatering, preparing the bed of the foundation. ठीक आहे. हे कॉमन स्पेसिफिकेशन आहे. त्यानंतर प्रोव्हाइडिंग अँड लेइंग ऑफ सिमेंट कॉन्क्रीट 1:4:8. हे काय झालं, PCC झालं, खालचा जो बेड असतो तुमच्या एक्सकॅव्हेशन नंतर. ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचं फिलिंग इन प्लिंथ अँड फ्लोर्स विथ कॉन्ट्रॅक्टर सँड और मुरुम. जर कॉन्ट्रॅक्टर सँड आणि मुरुमने तुम्ही जर फिलिंग करत असाल तर त्यासाठी हे स्पेसिफिकेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा वरचा जो प्लेन फिलिंगचा जो तुमचा PCCचा पार्ट असेल त्यासाठी तुम्ही M15 ग्रेड साठी जाताय तर मग ते तुम्ही मेन्शन करू शकता. त्यानंतर सी providing casting institute cement concrete 1:2:4 for RCC slab and landings, for RCC base slab and steps. ठीक आहे. कुठल्या स्ट्रक्चरसाठी कुठल्या प्रकारचं कॉन्क्रीटिंग वापरलेलं आहे त्यासाठी हे त्यांनी स्पेसिफिकेशन मेन्शन केलेलं. ठीक आहे. प्रोव्हाइडिंग सेकंड क्लास बर्न ब्रिक्स, सेकंड क्लास ब्रिक वापरली. मॅशनरी, बर्न क्ले ब्रिक मॅशनरी विथ कन्व्हेन्शनल ब्रिक्स टाईप इन सिमेंट मॉर्टर 1:6. हे हायलाइट केले का, कारण हा सिमेंट मॉर्टरचा प्रोपोर्शन आहे तो 1:4 पण असू शकतो, 1:5 पण असू शकतो इन द फाउंडेशन अँड प्लिंथ ऑफ इनर वॉल्स. सो ज्या ज्या पद्धतीची तुम्ही कामं करणार आहात, ठीक आहे, तुम्ही ब्रिक वर्क कुठे फर्स्ट क्लास ब्रिक वर्क प्रोव्हाइड करताय, सुपर स्ट्रक्चरला प्रोव्हाइड करताय, कुठे सेकंड क्लास ब्रिक वर्क प्रोव्हाइड करताय फाउंडेशन मध्ये. ठीक आहे. कुठे तुम्ही परत सेकंड क्लास ब्रिक वर्क प्रोव्हाइड करताय हा ब्रिक थिक वॉल साठी. ठीक आहे. जिथं सिमेंट वॉटरचा प्रोपोर्शन 1:4 आहे. मग जसं तुम्ही काम करणार आहात, जसं तुम्ही डिसाईड केलं असेल त्यानुसार तुम्ही स्पेसिफिकेशन सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. म्हणजे जसं डिसाईड केलेलं असेल त्यानुसार. आणि डिसाईड हे करता आलं पाहिजे आपल्याला.
आता एखाद्या बिल्डिंग साठी काय काय करायचं असतं, आय थिंक एव्हरीबडी इज फॅमिलियर विथ दॅट. सर्वांना माहिती आहे. तुम्ही म्हणताल सर हे कसं काय, याने असं कसं काय घेतलं बरं, सेकंड क्लास ब्रिक हा ब्रिक साठी किंवा सुपरस्ट्रक्चर साठी मी फर्स्ट क्लास ब्रिकच का वापरतोय. सुपरस्ट्रक्चर ऑब्वियस आहे, फॉर सुपरस्ट्रक्चर वी विल गो फॉर फर्स्ट क्लास ब्रिक ओनली. जी भिंत बांधायची आहे ती आपण उत्कृष्ट दर्जाच्याच विटेने बांधतो. ठीक आहे. प्लास्टरिंग असेल म्हणजे दीज आर दी थिंग्स विच ऑलरेडी बिंग डिसाइडेड बाय यू. ठीक आहे. बांधकाम कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला माहिती आहे किंवा तुमच्या डोक्यामध्ये ते थॉट्स असतात आणि मग त्यानुसारच तुम्ही स्पेसिफिकेशन सिलेक्ट करता आणि जसं स्पेसिफिकेशन असेल त्यानुसार तुम्ही ते टेंडरसाठी रेट्स कोट करत असता. ठीक आहे. बीओक्यू ज्याला म्हटलं जातं. आय होप दिस पार्ट इज क्लिअर विथ एव्हरीवन. ठीक आहे. तर असे एक सॅम्पल स्पेसिफिकेशन्स तुम्ही निवडू शकता आणि ते लिहायचे आहेत. तुम्हाला फक्त हे डिस्क्रिप्शन लिहायचं आहे एवढंच. ठीक आहे. असे 5 स्पेसिफिकेशन लिहायचे आहेत प्रत्येक ऍक्टिव्हिटीचे. रोडचे 5, बिल्डिंगचे 5, इरिगेशन वरचे 5, वॉटर सप्लाय सॅनिटेशनचे 5. ठीक आहे. कमिंग बॅक टू दी प्रिव्हियस स्लाइड. ओके. नाउ आय होप दिस पार्ट इज क्लिअर टू एव्हरीवन. यामध्ये काही डाऊट आहे कुणाला. त्यानंतर आहे जो चौथा पार्ट आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असणार आहे आपल्यासाठी, तो आहे कम्प्युटर एडेड डिटेल एस्टिमेट ऑफ 2 स्टोरेड बिल्डिंग. 2 स्टोरेड म्हणजे G+1 स्ट्रक्चर. 2 स्टोरेड बिल्डिंग. ठीक आहे. मिनिमम 2 स्टोरेड. इफ यू वॉन्ट टू गो फॉर हायर यू कॅन गो. ठीक आहे. बट हे 2 स्टोरेड बिल्डिंग मध्ये काय काय करायचं आहे, सिलेक्टिंग द आयटम्स फ्रॉम द ड्रॉइंग्स. मग जसे ड्रॉइंग्स असेल त्यानुसार तुम्हाला आयटम सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे एक्सकॅव्हेशन, पीसीसी, यूसीआर, देन पेंटिंग, प्लास्टरिंग, स्लॅब, बीम, कॉलम, रेनफोर्समेंटची क्वांटिटी. ठीक आहे. देन प्रिपेरिंग द ऍब्स्ट्रॅक्ट शीट ऍज पर दी SSR or standard building items. Then taking of the quantities. You can use any method. You can use long wall method. You can use the center line method. Okay, long wall short wall or center line method to derive the quantities. Okay. Then preparing the bill of quantity, that is BOQ. Now, what is BOQ? What is the difference between abstract sheet and BOQ? In the abstract sheet, whatever the quantity has been there from the SSR, we are going to quote the rates. And in the BOQ, whatever the quantities we have derived and the specifications we have written for the same, we can quote our rates. Okay. हा फरक असतो BOQ मध्ये. BOQ मध्ये कॉन्ट्रॅक्टर स्वतःचा रेट कोट करत असतो, पण स्वतःचा रेट SSR शी रिलेटेड असतो. म्हणजे असं नाही की SSR मध्ये 100 आणि ते लगेच 1000 रुपये लावले त्याने, असं तो होऊ शकत नाही. होऊ शकतो त्याला जर लिहायचं असेल तर तो भरू शकतो, पण तुमच्या टेंडर पहिल्या दणक्यात रिजेक्ट होणार. ठीक आहे. सो बिल ऑफ क्वांटिटी मध्ये आपण त्या कॉन्ट्रॅक्टर स्वतःचे रेट कोट करत असतो त्या त्या कामासाठी. ठीक आहे. एवढाच छोटासा फरक आहे तुमच्या ऍब्स्ट्रॅक्ट शीट आणि BOQ मध्ये. ठीक आहे. याला म्हटलं जातं बिल ऑफ क्वांटिटीज. म्हणजे ज्या क्वांटिटीज तुम्ही घेतलेल्या आहात, डिराईव्ह केलेल्या आहेत, त्या क्वांटिटीसाठी तुम्ही स्वतःचा रेट त्याच्यामध्ये कोट करत असता. ठीक आहे. देन एस्टिमेट शॅल इन्क्लूड द कंपाऊंड वॉल गेट, म्हणजे तुमच्या घरासाठी गेट, सॅनिटरी शेड्यूल त्या घरासाठीचा, इलेक्ट्रिफिकेशन शेड्यूल म्हणजे त्या घरासाठी इलेक्ट्रिफिकेशन शेड्यूल सुद्धा तयार करायचं आहे. ठीक आहे. हे कशा पद्धतीने असेल हे मी तुम्हाला आपल्या अपकमिंग लेक्चर्स मध्ये सांगेलच. त्यानंतर आहे एस्टिमेट ऑफ स्ट्रक्चरल स्टील शेड. रेट अनालिसिस. रेट अनालिसिस ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड. 1 फ्रॉम रोड, इरिगेशन, वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अँड 5 फ्रॉम बिल्डिंग. आता बिल्डिंगचे 4 एक्झाम्पल तर आपण स्टडी केलेले आहेत. ठीक आहे. 4 ते 5 एक्झाम्पल आपण स्टडी केलेले आहेत. एक फक्त PCC घ्या, एक RCC घ्या, एक ब्रिक वर्क, एक UCR, एक प्लास्टरिंग, असे 5 होतील. ठीक आहे. एक PCC, एक RCC, एक ब्रिक वर्क, एक UCR आणि एक प्लास्टरिंग, असे 5 प्रॉब्लेम रेट अनालिसिसचे बिल्डिंग साठी लिहायचे. आणि रोडचा 1, 6, इरिगेशनचा 1, 7, वॉटर सप्लाय सॅनिटेशनचा 1, 8, असे 8 प्रॉब्लेम तुम्हाला या रेट अनालिसिस मध्ये सॉल्व्ह करायचे. मग रोडचं रेट अनालिसिस कसं असतं, इरिगेशन वर्कचं रेट अनालिसिस कसं असतं, मी सध्या तुम्हाला फक्त बिल्डिंगचं सांगितलेलं आहे. ठीक आहे. रोड किंवा इरिगेशन मध्ये फार फरक होत नाही, फक्त मेथड थोडीशी वेगळी होते. रोडच्या प्लॅन नुसार किंवा रोडच्या क्रॉस सेक्शन नुसार आपल्याला त्याचे रेट अनालिसिस करणं भाग असतं डायमेन्शन वरती. जसं बिल्डिंगच्या डायमेन्शन वरनं किंवा जे कॉन्क्रीटचं जे व्हॉल्यूम काढताय त्यावरनं तुम्ही क्वांटिटी फाइंड आउट करताय. रोडचं सुद्धा किंवा इरिगेशनचं सुद्धा सिमिलर वे आहे आणि ते तुमच्या युनिट नंबर 3 म्हणजे पुढच्या युनिटमध्ये तो पार्ट कव्हर अप होणार आहे. ठीक आहे. कारण तो पार्ट त्यावरतीच डिपेंड आहे. ठीक आहे. चॅप्टर्स त्यासाठी आहे तो.
त्यानंतर आहे शेड्यूल ऑफ रेन्फोर्समेंट, याला म्हटलं जातं बार बेंडिंग शेड्यूल तुमच्या प्लॅन मधलं BBS. मग तुम्हाला बार बेंडिंग शेड्यूल तयार करायचं आहे, कॉलम फुटिंगचं, बीम स्लॅब आणि स्टेअरकेसचं. कशाचं करायचं आहे, जो तुमचा हा G+1 प्लॅन ना 2 स्टोरेड बिल्डिंगचा, यासाठी तुम्हाला BBS तयार करायचं आहे. म्हणजे या 2 स्टोरेड बिल्डिंग साठी ऍक्च्युली रेन्फोर्समेंटची क्वांटिटी किती लागणार आहे, कॉलम मध्ये स्टील किती लागते, बीम मध्ये किती लागते, स्लॅब मध्ये किती लागते, स्टेअरकेस मध्ये किती लागते, हे तुम्हाला डिटरमाइन करायचंय. तुमच्याच प्लॅन वरनं तुम्हाला BBS तयार करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे हे काम सोपं नाहीये, आणि जरी सोपं वाटत असेल तरी ते लेंदी भरपूर आहे. ठीक आहे, मोठं काम आहे ते. त्यानंतर आहे 7वा आणि लास्ट टास्क, तो आहे तुमचा व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करायचा आहे. म्हणजे ज्या व्हॅल्युएशनचा पार्ट मी शिकवेल सेक्शन 2 लास्ट युनिट जो आहे आपला, ठीक आहे, त्यामध्ये व्हॅल्युएशन कसं करतात बिल्डिंगचं, आणि मग तुम्हाला काही स्ट्रक्चरचे व्हॅल्युएशन करायचं आहे, हॉटेल, थिएटर, बिल्डिंग किंवा कन्स्ट्रक्शन मशीनचं व्हॅल्युएशन करायचं आहे. अँड दिस रिपोर्ट शॅल इन्क्लूड द व्हॅल्युएशन सर्टिफिकेट. मग जे अप्रूव्ड व्हॅल्युअर आहेत, गव्हर्नमेंट अप्रूव्ड व्हॅल्युअर, त्यांचा स्टॅम्प सुद्धा असणार आहे तुमच्या व्हॅल्युएशन रिपोर्टवरती. तुम्हाला एक व्हॅल्युएशनचा रिपोर्ट तयार करायचा, तो ते व्हॅल्युअर्स ते रिपोर्ट व्हेरीफाय करतील तुम्ही करेक्टली व्हॅल्युएशन केलं आहे किंवा नाही. म्हणजे तुम्हाला व्हॅल्युएशन बघा शिकायला भेटेल या लास्ट टास्क मध्ये किंवा आपल्या सेक्शन 2 मध्ये मी शिकवेल तुम्हाला कसं करायचं ते. ठीक आहे, काय काय गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात व्हॅल्युएशन करत असताना. ठीक आहे, सो या पद्धतीने 7च प्रॅक्टिकल्स आहेत, पण 7 पैकी पहिले 3 हे खूप नथिंग लॉजिकल आय कॅन से, असं म्हणजे त्याच्यामध्ये थिअरी पार्ट काय नाही. पण चौथं प्रॅक्टिकल, जस्ट मिनिट, चौथं प्रॅक्टिकल हे टोटली कम्प्युटर, हे तुम्हाला एक्सेल वरती करायचं आहे. यामध्ये तुम्हाला कुठलाच लिहिण्याचा पार्ट नाहीये. ठीक आहे, तुम्हाला काय टेबल आखत बसायचं नाही, मेजरमेंट शीट पान संपलं की सर पुढचं टेबल आखा. ठीक आहे, एक्सेल मध्ये सर्व काही पार्ट तयार करायचा आहे तुम्हाला, सॉफ्टवेअर बेस्ड. ठीक आहे, रेट अनालिसिस हा पार्ट, फक्त हे प्रॉब्लेम्स फक्त तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे, बाकी बार बेंडिंग शेड्यूल, इस्टिमेशन आणि व्हॅल्युएशन हे सगळे पार्ट तुमचे कॉम्प्युटर एडेड असणार आहेत. म्हणजे युजिंग वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल और एस्टिमेशन सॉफ्टवेअर तुम्हाला तयार करायचे आहेत. ठीक आहे, सो रिटर्न पार्ट आहे प्रॅक्टिकल नंबर 1, 2, प्रॅक्टिकल नंबर 2, 3 अँड प्रॅक्टिकल नंबर 5. एवढाच पार्ट रिटर्न आहे. म्हणजे 3 प्रॅक्टिकल रिटर्न आहेत, बाकीचे सगळे कॉम्प्युटर एडेड पार्ट्स आहेत. यामध्ये काही शंका आहे, काही शंका असल्यास विचारा, अदरवाइज वी विल स्टॉप हिअर फॉर दी टुडेज लेक्चर अँड we will meet tomorrow, but before that I will take your attendance, and if you are having any doubt in this, you can ask me. See, for finishing the first 3 practicals the deadline is 20th of August. Okay, आणि मी पहिल्या असाइनमेंटची डेडलाईन आय थिंक या शुक्रवारी संपत आहे, तर त्याची काळजी घ्या जरा. काही डाऊट असल्यास विचारा तोपर्यंत. जस्ट 42 पार्टिसिपेंट्स, तुमचे CC आणि सर बघून गेलेत किती अटेंडन्स होती तुमची. Okay, I have noted your attendance. If anything from my side is missing, please let me know.
Anyone is having any doubt in this? Shivani, any doubt? Kai Shanka, please you can respond in the chat box if you are having any doubt. समजलंय आजचा भाग नेमकं काय करायचं आहे आपल्याला, आणि पहिले 3 टास्क 20 ऑगस्ट पर्यंत डेडलाईन असेल, कंप्लीट करा. ठीक आहे, नोटबुक मध्ये लिहिलं तरी चालेल, देयर इज नो प्रॉब्लेम फ्रॉम माय साइड. एनीवन इज हॅव्हिंग एनी डाऊट? सायली, प्रवीण, प्रमोद जी, काय डाऊट? सर ते प्लान पीडीएफ मध्ये सेंड करायचे का AutoCAD मध्ये? पीडीएफ every plan please send all the plans in PDF only. Okay, all the plans to PDF. Anyone is having any doubt? प्रवीण पवार, रोल नंबर 50, काही डाऊट आहे? आज काय टीचिंग पार्ट तसा मी घेतलाच नाही, फक्त सिलेबस मध्ये काय करायचं आहे प्रॅक्टिकलचा तो पार्ट घेतलाय. आपलं उद्या सेकंड युनिट संपेल, उद्या आपल्याला 2 तास मिळाले तर वेल अँड गुड. ठीक आहे, मे बी 1 ते 3 आय विल टेक युअर लेक्चर टुमॉरो ॲट 1 to 3. आय थिंक अर्थक्वेक इंजिनिअरिंगचे लेक्चर असते ना. ठीक आहे, सो घेईल मी त्यावेळेस 100%. उद्या 1 ते 3. ठीक आहे, सो मिस करू नका कुठलेही. नोटबुक मध्ये लिहायचं, प्लॅनचं डिस्क्रिप्शन जे आहे ना 3 ते 4 ओळीमध्ये फक्त नोटबुक मध्ये लिहा. पहिलं टायटल द्यायचं, प्रॅक्टिकल नंबर 1 रीडिंग द ड्रॉइंग्स, आणि त्यानुसार करत चला. डिस्क्रिप्शन लिहित चला, वॉचमन्स कॅबिन त्याचं डिस्क्रिप्शन किंवा काय. जगदीश, एनी डाऊट? जगदीश काळभोर. बऱ्याच विद्यार्थ्यांची अबसेंटी ही खूप कमी आहे, आणि काही विद्यार्थ्यांची अबसेंटी ही जास्त आहे. ठीक आहे, सो सर्वांना, हा एनीबडी वॉन्ट्स टू स्पीक? कुणाला बोलायचंय बोला. ज्या विद्यार्थ्यांची अबसेंटीचं प्रमाण हे जास्त असणार आहे त्यांनी थोडी काळजी घ्या अटेंडन्सच्या बाबतीत. प्रत्येक आठवड्याला तुमची अटेंडन्स ही पाठवली जाते. ठीक आहे, आणि अटेंडन्सचं प्रमाण हे कमी होता कामा नये. ठीक आहे, अटेंडन्स ही तुमची इम्प्रूव्ह असली पाहिजे दिवसेंदिवस. आणि माझ्या विषयाबद्दल मी वैयक्तिक बोलेल, जर काही शंका काही डाऊट असतील तर तुम्ही मला मेसेज टाकू शकता, ईमेल करू शकता, कॉल करू शकता, विचारू शकता सर हा प्रॉब्लेम आहे किंवा काय असेल. ठीक आहे, तुम्ही कुठला प्रोजेक्ट हँडल करताय, माझ्याकडून जर काही मदत झाली तर इट इज माय डेफिनेटली माय प्लेजर टू हेल्प यू एव्हरीवन. ठीक आहे, जो काय अनुभव छोटासा गाठीशी आहे तो मी निश्चितचपणे सर्वांशी शेअर करेल. आणि जसे जसे लेक्चर्स आपले प्रोसीड होणार आहेत, पुढे जाणार आहेत, तसे तसे मी जसं तुम्हाला आपले काही 8 लेक्चर्स मी तुम्हाला बघा सुपरविजन ऑफ बिल्डिंग प्रोजेक्ट्स वरती दिले. ठीक आहे, अँड आय गॉट व्हेरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फ्रॉम द आउटसाइडर्स ऑल्सो, की सर ही गोष्ट साईट वरती कोणी किंवा सिलेबस मध्ये इन्क्लूड होत नाही, विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती नसतं, चेकलिस्ट काय असतं, कशा तयार करतात. ठीक आहे, त्याची पीपीटी सुद्धा मी शेअर करतो, व्हिडिओ लेक्चर मध्ये तर आहेच, परंतु पीपीटी सुद्धा मी ऍट दी एंड शेअर करेल सर्वांशी. ठीक आहे, म्हणजे जाता जाता तुमच्याकडे एक बॅकअप असेल की साईट वरती गेल्यावरती काय काय करायला पाहिजे. ठीक आहे, सो माझ्या बाजूने जेवढं जास्त होईल तेवढं मी तुम्हाला नॉलेज शेअर करेल डेफिनेटली. त्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारत चला, मी कुठे चुकत असेल सो लेट मी करा. ठीक आहे, so if nobody is having any doubt, then it's 4:45. I have taken a few minutes extra. Already we have started late, 15 minutes, so we can conclude late. So with that note, I can say yes, we will stop here for this particular time. Thank you for your patience listening and attending the lecture. Once again,
the same reminder, please stay at home, take care of your family members. The pandemic situation is, what can I say, increasing in Pandharpur in a very drastic manner. Okay. So take care of yourself and your family members. With that note, I will stop here for this particular time. Thank you. Bye bye. Have a great day.